नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल मस्त असे झटपट तयार होणाऱ्या 2 रेसिपी पाहणार आहोत। तर आज आपण उपवासाचे थालीपीठ आणि बटाट्याचे खमंग आणि खुसखुशीत बटाटा भजीची रेसिपी पाहूयात। नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। त्यासाठी या ठिकाणी मी 3 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे जे आहेत ते अशा पद्धतीने किसून घेतलेले आहे, पाण्यामध्ये ठेवलेले आहे जेणेकरून बटाटा काळा पडू नये। आता हा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्यातलं सर्व पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर मी बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्यात आता आपल्याला बाकीचे साहित्य टाकून घ्यायचं आहे। 3 हिरव्या मिरच्या इथे मी बारीक कापून घेतलेल्या आहे, कुटूनही घेतल्या जाडसर तरीही चालेल। त्यानंतर इथे कोथिंबीर घालून घेऊया, लगेचच भाजलेले शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकून घेऊया। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरी काहीच हरकत नाही। त्यानंतर इथे मी फ्रेश दही टाकत आहे, 2 चमचे आपल्याला इथे फ्रेश दही टाकायचं आहे। 2च चमचे घालायचं आहे, त्यापेक्षा जास्त घालायचं नाही। लगेचच आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथे मी वरईचं पीठ घेतलेलं आहे, फक्त वरईचं पीठ इथे मी घेतलेलं आहे। तर याऐवजी तुम्ही साबुदाणा वरईचं पीठ इथे वापरू शकता किंवा शिंगाड्याचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता। अर्ध ते पीठ आणि अर्ध हे पीठ असं दोन्ही पीठाचं तुम्ही थालीपीठ बनवू शकता, परंतु इथे मी फक्त वरईचाच पीठ या ठिकाणी वापरलेलं आहे। आता सुरुवातीला मी थोडं पीठ करून यामध्ये घालणार आहे, एकदाच आपल्याला सर्व पीठ टाकून घ्यायचं नाही। तर 1 वाटी पीठ घेतलेलं होतं, त्यातलं आता अर्ध पीठ घातलेलं आहे आणि थोडंसं मी शिल्लक ठेवलेलं आहे। आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पिठाचा वापर करायचा आहे। बाकीचं राहिलेलं सुद्धा पीठ आता घालून घेऊया, अजून पिठाची आवश्यकता लागली तर आपण ते सुद्धा टाकून घेऊया। पुन्हा एकदा मी 1 वाटी पीठ अजून घेतलेलं आहे, त्यातलं आता अर्धच पीठ मी यामध्ये घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छान असं मळून घेणार आहे। तर आता हे मिश्रण मळत असताना आपल्याला पाण्याचा जराही वापर करायचा नाही, कारण ऑलरेडीच बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं आणि त्यानंतर आपण इथे दहीसुद्धा वापरलेलं आहे, त्यामुळे इथे आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार नाही। असंच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपल्या पिठाचा गोळा तयार होत आहे, तर अजून पिठाची आपल्याला आवश्यकता लागणार नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त पीठसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं नाही, जेवढं आवश्यकता आहे तेवढंच पीठ आपण यामध्ये वापरणार आहोत। फक्त आपल्याला मिश्रणाचा अशा पद्धतीचा गोळा तयार झाला पाहिजे, एवढ्या पद्धतीमध्ये हे पीठ आपल्याला घालायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असा मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे। आता लगेचच आपल्याला आता थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे, रेस्ट वगैरे करायला ठेवायची नाही। तर बाकीचं अर्ध पीठ उरलं होतं, आता ते मी साईडला ठेवून देणार आहे। मिश्रणाचा थोडासा गोळा हातावर घ्यायचा आहे आणि छान गोल करून हातावरच हे थालीपीठ आपण थापून घेणार आहोत, किंवा तुम्ही डायरेक्ट पॅनवरती सुद्धा थापून घेऊ शकता, किंवा अशा पद्धतीने हातावरती छान असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त असं थालीपीठ आपलं मी इथे थापून घेतलेलं आहे। जास्त जाडही नाही आणि अगदीच पातळही नाही, मध्यम आकारामध्ये आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। आता लगेचच आपण हे भाजून घेणार आहोत, तर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। तर इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं तेल खाली घालून घेतलेलं आहे, त्यावरती आता हे थालीपीठ टाकून आपण छान असं पसरवून घेऊया। जास्त जाडसर वाटत असेल तर पुन्हा एकदा हाताने आपल्याला छान असं ते पसरवून घ्यायचं आहे, मीडियम असं थापून घ्यायचं आहे, जास्त पातळही नाही आणि अगदीच जास्त जाडही नाही। तर इथे मी पॅनवरती आता हे छान असं थापून घेतलेलं आहे। गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, हाय फ्लेमवरती हे भाजायचं नाही, नाहीतर ते वरतून रंग बदलेल, आतून ते कच्चं राहील। तर मध्यम गॅसवरतीच आपण आता छान असं खमंग आणि खरपूस भाजून घेऊया। वरतून सुद्धा थोडंसं शेंगदाण्याचं तेल घालून घेऊया, उपवासाला इतर कुठलंही तेल चालत नाही, त्यासाठी इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे, किंवा त्याऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता। दुसरी बाजू पलटी करून घेऊया, तर खालच्याही बाजूने छान असं आपण आता हे शेकून घेऊया। तर मस्त असं आपलं थालीपीठ आता इथं तयार झालेलं आहे, भाजायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही। मस्त असं खमंग आणि खुसखुशीत आपलं कच्च्या बटाट्याचं थालीपीठ इथं तयार झालेलं आहे। आता अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले थालीपीठसुद्धा मी आता बनवून घेणार आहे। तर सर्व थालीपीठ इथं मी बनवून घेतलेले आहे, मस्त असे खरपूस असे भाजून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त असे खरपूस असे आपले थालीपीठ या ठिकाणी तयार झालेले आहे। खायला तर अतिशय रुचकर आहे आणि पोटभरीचे सुद्धा आहे। तर हे थालीपीठ नक्की ट्राय करून पहा। हे तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकता, किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत, दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर आता एक मी तोडून दाखवते, तर तुम्ही पाहू शकता किती खुसखुशीत आणि खरपूस असे
आपले उपवासाचे कच्च्या बटाट्याचे थालीपीठ या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेले आहे। लगेचच आता आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे तुम्ही पाहू शकता बटाटा भजी काय मस्त अशी तयार झालेली आहे। बटाटा भजी बनवण्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे आणि त्याचे अशा पद्धतीने कापा करून घेतलेले आहे। त्यानंतर मी ते पाण्यात ठेवले होते जेणेकरून ते काळे पडू नये। त्यानंतर पाण्यातून काढल्याच्या नंतर आपल्याला एका सुती कापडावरती ते ठेवायचे आहे। त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व निघून जाईल आणि आपण भजी बनवत असताना आपलं जे बॅटर आहे ते पातळ होणार नाही यासाठी आपल्याला अशा पद्धतीने बटाट्याचे जे कापा आहे त्या सुकवून घ्यायचे आहे। आता आपण यासाठी लागणारे जे बॅटर आहे ते तयार करून घेऊया। बॅटरसाठी इथं मी 1 वाटी एवढं राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचाभर एवढे चिली फ्लेक्स टाकत आहे। या चिली फ्लेक्सच्या ऐवजी हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता। त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मीडियम बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। जे बटाट्याच्या कापा आहे त्याला हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित कोट झालं पाहिजे एवढ्याच प्रमाणात आपल्याला हे पातळसर करायचं आहे। तर थोडं थोडं पाणी टाकून आपण आता हे याचं मीडियम असं बॅटर तयार करून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे। साधारणतः पाऊण वाटी पाणी मला या बॅटरसाठी लागलेलं आहे। म्हणजे आपल्या ज्या बटाट्याच्या फोडी आहे ज्या कापा आहे त्यांना हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित लागतं आहे। अशा पद्धतीचं हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण एखादी बटाट्याची काप टाकून बघायची त्याला जे बॅटर आहे ते व्यवस्थित लागतं आहे की नाही। जर पातळ झालं असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पीठ ॲड करू शकता आणि घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करावं लागणार आहे। परंतु आपलं जे बॅटर आहे हे परफेक्ट आहे। आता आपण भजी जे आहे ते तळून घेऊया। तर त्यासाठी गॅसवर मी तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही बटाटा भजी आहे ती तळून घ्यायची आहे। हाय फ्लेमवरती किंवा मंद गॅसवरती आपल्याला हे भजी तळायचे नाही। मंद गॅसवरती तळले तर आपली जी भजी आहे ही खूप तेलकट होतील यासाठी आणि फास्ट गॅसवरती आपण ही जी भजी तळली तर ते फक्त वरतून रंग बदलेल आतमधून बटाटे जे आहे ते कच्चे राहतील यासाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही भजी छान खमंग होईपर्यंत गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायची आहे। जेवढे बसेल तेवढी भजी आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे आणि तळून घ्यायची आहे। भजी तेलात टाकल्या आपल्याला लगेच पलटवायची नाही। 1 मिनिट आपल्याला ती खालच्या बाजूने तळू द्यायची। त्यानंतर आपण हे पलटवणार आहोत। नेहमीची साबुदाणा खिचडी खाऊन डोसे खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने थोडंसं चेंज म्हणून तुम्ही ही भजी नक्की करू शकता। खूप छान लागतात। भज्यांची बाजू आपण आता पलटवून घेऊया। पहिल्या बाजूने ते छान तळल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील आपण गोल्डन ब्राऊन रंगावर येईपर्यंत ही भजी छान तळून घेऊया। तळायलाही जास्त वेळ लागत नाही। तर या ठिकाणी आपली खमंग मस्त अशी उपवासाची बटाटा भजी इथे तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने बाकीची राहिलेली भजीसुद्धा मी आता तळून घेणार आहे। तर या ठिकाणी सर्व भजी तळून तयार आहे। उपवासासाठीची बटाटा भजी इथं खाण्यासाठी तयार आहे। तर नक्की ट्राय करून पहा। नेहमीप्रमाणेच रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।